नमस्कार, मी ऋषी देसाई. फटका या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. फटका या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सामाजिक कळीचा मुद्दा आणि त्यानिमित्तानं सुरू असलेल्या राजकारणाच्या मुद्द्यावर बोलत असतो. आजचा विषय असाच, लोकांच्या बदललेल्या मानसिकतेचा आणि एक फार मोठं प्रश्नचिन्ह. हे असं अचानक नेमकं का घडलं, या प्रश्नचिन्हासहित गंभीर होत बनलेल्या एका प्रश्नाचा आहे. रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल लिमिटेड म्हणजेच नाणार रिफायनरी प्रकल्पानं आता पुन्हा डोकं वर काढलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील 14 गावं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील 2 अशी 16 गावांमध्ये हा प्रकल्प प्रस्तावित आहे. ज्याला अगदी कालपर्यंत प्रचंड विरोध होता, त्याच नाणारवर अचानक एकाएकी समर्थन का वाढू लागलंय. कोकणच्या पर्यावरणावर घाला घालणाऱ्या या नाणारबाबत आता लोकांची, स्थानिकांची भूमिका का बदलते आहे, याच विषयावर आहे होणार का नाणार. नाणारचा मुद्दा आता कोकणापुरता मर्यादित राहिलेला नाहीये. नाणार प्रकल्पामुळे स्थानिकांचा एल्गार दिसला, राजकारण्यांची धरसोड भूमिकाही दिसली. अगदी प्रत्येक सर्वपक्षीय राजकारण्यांची धरसोड भूमिका या सगळ्या एका प्रकल्पामुळे कोकणच्या जनतेनं अगदी ठळकपणे पाहिली. आणि आपल्या जमिनी आपल्या नजरेसमोरून आपल्याच माणसांनी परक्या माणसांना विकताना देखील आपल्याच माणसांनी पाहिलं. एका नाणारमुळे किती लोक श्रीमंत झाले आणि एका नाणारमुळे किती कर्जबाजारी लोक आज सधन झाले, हे सगळं कोकणने पाहिलं. त्याच नाणारनं आता वेगळं वळण घेतलंय. अचानक नाणार समर्थनार्थ आता स्थानिक राजकारण बदलत चाललंय. कालपर्यंत ज्या नाणारची बाजू घेणारे 2-4 जण होते ना, तिथं आता गावाच्या गावं समर्थनार्थ कशी काय एकाएकी पुढे यायला लागली आहेत, हा सगळ्यात मोठा कळीचा प्रश्न आहे. कालपर्यंत जिथं नाणार म्हटलं की पर्यावरण हा शब्द मोठा व्हायचा, तिथं असं नेमकं काय घडलं की अचानक रोजगार हा शब्द मोठा व्हायला लागलाय. अर्थात मार्च महिन्यात, याच वर्षीच्या मार्च महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या एका पत्रानं हे सगळं प्रकरण पुन्हा तापेल असं वाटत असताना हे सगळंच्या सगळं प्रकरण शांतपणे बस्त्यात गेलं आणि वाटलं की आता नाणार पुन्हा एकदा थांबेल. पण पुन्हा अचानक याच जून आणि जुलै महिन्यात अशा काही राजकीय गोष्टी समोर येऊ लागल्या, अशा काही स्थानिकांच्या गोष्टी समोर येऊ लागल्या की समर्थनाचा मुद्दा हा जोर पकडू लागला. खरं तर एक माध्यम म्हणून जे घडतंय ते जशाच्या तसं मांडणं हे आमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. आज नाणारच्या समर्थनाचा मुद्दा हा बाहेरून आलेल्या सामाजिक संघटनांचा नाही आहे. जसा नाणारच्या विरोधाचा मुद्दा हा स्थानिकांचा होता, तसाच नाणारच्या समर्थनाचा मुद्दा हा स्थानिकांचा का झालाय ते समजून घेण्याची गरज आहे. सुरुवातीला काही या संदर्भात आलेल्या बातम्या समजून घेऊया. नाणार रिफायनरीच्या मुद्द्यावरून बालेकिल्ल्यात शिवसेनेला आणखीन एक धक्का बसला होता. रिफायनरीचं समर्थन करत शिवसैनिक शिवसेनेतून बाहेर पडत असल्याचं चित्र दिसत होतं. आणि त्यामध्येच काय झालं, शिवसेनेच्या सागवे विभागातील जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद सदस्या मंदा शिवलकर यांच्यासह शिवसेनेच्या 4 माजी शाखा प्रमुखांसह नाणार पंचकृषीतील 100हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपचं कमळ हाती घेतलं. शिवसैनिकांप्रमाणे राजापूर तालुक्यातील संपूर्ण गोवळ ग्रामपंचायतीनं अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला. सरपंच आणि उपसरपंचांसह गोवळमधल्या ग्रामपंचायतीनं भाजपमध्ये प्रवेश केला. इथपर्यंत हे सगळं प्रकरण समजावून घेताना लक्षात घ्या, एकीकडे स्थानिक, त्यांच्या सोबतीला पर्यावरणवादी आणि त्याच्या विरोधार्थ प्रकल्प समर्थन असे असणारं चित्र आता मात्र प्रकल्प समर्थन असणारे भाजप आणि प्रकल्प विरोधक असणारी शिवसेना असं उभं राहिले. हे सगळं प्रकरण समजून जाताना आणखीन एक बातमी, अर्थात ही बातमी थोडीशी मागची आहे. जवळपास 1.5 वर्षापूर्वीच्या एका घटनेकडे लक्ष वेधतोय. 1.5 वर्षापूर्वी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या मंदा शिवलकर यांनी त्यावेळी रिफायनरी प्रकल्पाचं समर्थन केलं. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. 1.5 वर्षानंतर रिफायनरीला विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका बदलत नाही हे पाहून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या भाजप जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत हा सगळा प्रवेश सोहळा झाला. आता जून अखेरीस आलेली आणखीन एक मोठी बातमी समजून घेऊया. राजापूर तालुक्यात प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पात आता आणखीन एक राजकीय ट्विस्ट पाहायला मिळतो. नाणार इथं रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पांना विरोध करण्यात आला होता. मात्र राजापुरातील बारसू सोलगाव MIDC येथे रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थन देण्यात आलं. हे समर्थन कोणी दिलं? स्थानिक बातम्यांनुसार काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी हे समर्थन दिलं.
नाणारमधल्या विरोधानंतर बारसू सोलगाव इथं रिफायनरी कंपन्याच्या माध्यमातून जागेची चाचपणी होत असल्याची माहिती खरं तर समोर यायला सुरुवात झाली। त्यामुळे राजापूरच्या विकासासाठी आणि राजापूर तालुक्यातून रिफायनरी प्रकल्प बाहेर जाऊ नये म्हणून बारसू सोलगाव इथं रिफायनरी प्रकल्पासाठी काँग्रेसच्या काही नेत्यांनी समर्थन दिलं। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य आणि माजी आमदार हुस्न बानू खलिपेंनी रिफायनरीसाठी जाहीर समर्थन केल्याच्या बातम्या समोर आल्या। रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असताना बारसू सोलगाव परिसरात रिफायनरी होण्यासाठी शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी पुढे सरसावले। बारसू सोलगाव परिसरात रिफायनरी होण्यासाठी शिवसेनेचे नाट्य विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर सुनील राणे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या 36 जणांच्या प्रकल्प समर्थन समितीमध्ये शिवसेनेच्या 4 शाखा प्रमुखांसह तब्बल 55 जण आता नव्यानं सहभागी झाले। आता स्थानिक पातळीवर शिवसेनेतून रिफायनरी प्रकल्प समर्थनासाठी बाह्या सरसावल्या। इथपर्यंत हा मुद्दा जरी राजकीय म्हणून समजून घेतला तरी लक्षात येईल की नाणारबाबत राजकारण आता वेगळ्या पातळीवर सरकते। सोलगाव बारसू परिसरामध्ये रिफायनरी प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्या ठिकाणी रिफायनरी उभारण्याबाबत सेना नेतृत्वानं अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसली तरी विरोधाची भूमिका कायम आहे। स्थानिक पातळीवर त्या परिसरात शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांनी आता प्रकल्प समर्थनाचे जे झेंडे खांद्यावर घेतले आहेत त्यांचे झेंडे, त्या झेंड्याचा रंग आणि ते खांदे कोणाचे आहेत हे राजकीय दृष्ट्या तपासावं लागेल। सोलगाव बारसू परिसरामध्ये रिफायनरी होण्यासाठी त्या परिसरातील गावांमधील प्रकल्प समर्थकांनी देवाचे गोठणे, सोलगाव नाटे दशकृषी रिफायनरी प्रकल्प समिती स्थापन केली। 36 जणांचा समावेश असलेल्या या समितीच्या नेतृत्वाची कमान आहे कोणाकडे तर शिवसेनेचे माजी विभाग प्रमुख डॉक्टर राणेंकडे। समिती स्थापनेनंतर सोलगाव देवाचे गोठणे परिसरात लोकांचं प्रकल्प समर्थन वाढू लागलं। त्यामुळे शिवसैनिकांचं सेनेच्या शाखा प्रमुखांचा यात समावेश झाला। आता बातमी शिवसेनेचा गड असलेल्या विलियेची। रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात व्हावा यासाठी दिवसेंदिवस समर्थन वाढतंय। रिफायनरी समर्थन संघटना स्थापन झाल्यात। काही ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प समर्थनाचे ठराव पारित केले। त्यातच आता शिवसेनेची सत्ता असलेल्या राजापूर तालुक्यातील विलिये ग्रामपंचायतीनं रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव पारित केला। विशेष म्हणजे विलिये गावातील 2700 एकर जमीन मालकांनी या प्रकल्पासाठी संमतीपत्र दिली। या प्रकल्पाला जिथं जमीन मालक जमीन द्यायला तयार आहेत तिथं हा प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजूर करावा अशी मागणी करत मुख्यमंत्र्यांना एक लेखी निवेदन देण्यात आलं। या ठरावाच्या एका प्रतीचं एक लेखी निवेदन हे विलिये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीनं राजापूरच्या तहसीलदारांना देण्यात आल्याचं समजतंय। रिफायनरी प्रकल्पावरून पुन्हा एकदा रत्नागिरीसह सिंधुदुर्गाचं वातावरण आता ढवळून निघतंय। दिवसेंदिवस या प्रकल्पाला समर्थन वाढते। विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते देखील या प्रकल्पाच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत। दरम्यान यापूर्वी राजापूर नगर परिषदेसह तालुक्यातील काही ग्रामपंचायतींनी रिफायनरी प्रकल्प समर्थनाचे ठराव पारित केले। त्यात आता विलिये ग्रामपंचायतीनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा हा ठराव मंजूर केलाय। आणि या ग्रामपंचायतीमध्ये ज्यावेळी हा ठराव आला त्यावेळी सगळ्यांचेच डोळे भुवया उंचावले गेले। कारण या निवेदनात नेमकं काय त्यावर नजर टाकूया। स्थानिकांना रोजगार, स्थानिक गावांचा सर्वांगीण विकास, वैद्यकीय शैक्षणिक सुविधा आणि पर्यावरण स्नेही प्रकल्पासाठी आम्ही हे जाहीर समर्थन करत आहोत असं या निवेदनात नमूद करण्यात आलं। विलिये ते सागवे परिसरामध्ये असलेली सुमारे 8000 एकर जमीन आणि या जमिनीच्या मालकांनी याची संमती दिली असून त्यामध्ये विलिये गावाची 2700 एकरची संमती पत्र आहेत। या परिसरातील जागा आणि समर्थनाचा विचार करून विलिये ते सागवे परिसरामध्ये रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाचं पुनरुज्जीवन करण्यात यावं ही मागणी या निवेदनात करण्यात आली। मुद्दा एक समजून घेतला पाहिजे, वारंवार अधोरेखित करतोय। या प्रकल्पाला जो विरोध होत होता तो स्थानिक करत होते। या प्रकल्पाचं जे समर्थन करत होते ते त्या काळी समर्थन देखील स्थानिक करत होते। मग अचानक नेमकं काय झालंय? खरंच ही संमती या मालकांनी स्वतःहून दिली आहे? खरंच ही संमती त्यांच्याकडनं जबरदस्तीनं घेतली असावी? जे काही मायनिंग क्षेत्रात घडलंय, जे मायनिंग क्षेत्रात जमीन बळकावण्याच्या नावाखाली काही धनदांडग्यांकडनं करून घेण्याच्या प्रकल्पातनं झालंय असा जो आरोप करण्यात येतोय त्यातलं तथ्य नेमकं काय या सगळ्याची देखील शहानिशा व्हायला पाहिजे। ती होणार का आणि ती झाल्यानंतर या सगळ्या प्रकरणातलं सत्य समोर येणार का हा प्रश्न आहे। अर्थात हे सगळं समजून घेताना एका एका टप्प्यानं पुढे जाऊया। रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात होण्यासाठी राजापूर नगर परिषदेसह पाचल नाटे या सगळ्या ग्रामपंचायतींनी यापूर्वी ठराव केलेला आहे। पक्षीय मतभेद विसरून सगळ्यांनी केलेलं स्वागत ही गोष्ट अधोरेखित आहे।
याला शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह सर्व पक्षाच्या सदस्यांनी पाठिंबा दिला असं त्या निवेदनात म्हणण्यात आलं होतं. कोकण म्हणजे प्रकल्पाला विरोध ही अयोग्य प्रतिमा पुसून टाकण्यासाठी प्रस्तावित प्रकल्पामधील आमची ग्रामपंचायत विलीनं समर्थनार्थ ठराव करून एक धाडसी पाऊल आणि भूमिका घेतली आहे असं त्याच्यात नमूद करण्यात आले. याचं शासन, सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते मनापासून स्वागत करून अन्य ग्रामपंचायतींना विकासासाठी आणि रोजगारासाठी प्रोत्साहन देतील. कोकणातील तरुण वर्ग, सर्वसामान्य जनता या लोकांना पक्षीय हेवेदावे विसरून मार्गदर्शकाची भूमिका घेतील याची आम्हाला आशा आहे, खात्री आहे आणि म्हणून आम्ही ही सरकारला विनंती करतोय असं त्या निवेदनात म्हटले. ह्या सगळ्या गोष्टी मी जाणून बुजून अशासाठी सांगतोय, सर्वपक्षीय समर्थन, मावळलेला विरोध, मग या सगळ्यात ज्यांची जी पर्यावरणाची भूमिका होती तो पर्यावरणाचा प्रश्न मागे का पडला आणि तो कोणी मागे टाकला जातोय, कोणाकडून मागे टाकला जातोय की समर्थन रेटलं जातंय, या दोन्ही अंगांना आता चर्चा होण्याची गरज आहे. बरं, या एवढ्या सगळ्या घडामोडी घडत असताना पूर्वीचा नाणार विरोध आता का मावळलाय आणि आता का स्थानिकांना नाणार हवंय, या प्रश्नाचं उत्तर पर्यावरणवादी आणि या सगळ्यात जे राजकारण आलटून पालटून चालतं ना त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आज घडीला भाजपचे वरिष्ठ नेते या प्रकरणात जाहीर बोलत नाहीत. शिवसेनेच्या नेत्यांचा संघटना फुटत असतानाही, शिवसैनिक भाजपमध्ये जात असतानाही खासदारांसह स्थानिक आमदारांचा, काही आमदारांचा विरोध कायम आहे. या प्रकल्पाच्या समर्थनार्थ महत्वाची भूमिका घेणाऱ्या चळवळीचा म्हणजेच नाणारचा रोजगार हाच मुद्दा ठाम आहे. म्हणजे आता तर त्यांची भूमिका झाली आहे की नाणार म्हणजे रोजगार. आता नाणारचा मुद्दा समजून घेताना अचानक स्थानिकांमुळे बदललेली परिस्थिती खूप महत्वाची आहे. नाणार प्रकल्पासाठी लागणाऱ्या 14 गावातील 10,000 एकर जमिनीपैकी आज घडीला 8,500 एकरच्या मालकांनी संमतीपत्र मुख्यमंत्र्यांकडे जमा असल्याचा दावा रिफायनरी प्रकल्प समर्थन समितीने केला आहे. 10,000 पैकी 8,500 एकर जमीन संपादित झाली असेल तर मग आता राहिलेला विरोध हा कुठल्या मुद्द्यावर आहे ही फार मोठी सिद्ध करण्याची जबाबदारी ही आता पर्यावरणवादी आणि प्रकल्प विरोधकांवर येऊन थांबली आहे. अर्थात या अतिरिक्त असणाऱ्या किंवा याचा सगळ्याचा विचार करताना ज्याचा आपण पहिल्या टप्प्यात विचार केलाय त्या बारसू गावातील 2,500 एकरच्या जागेचा औद्योगिक वापरासाठी रिफायनरी ज्या गावानं समर्थन दिलंय त्या समर्थन देणाऱ्यांना समर्थन देणाऱ्या काँग्रेसची भूमिका काय असणार आहे हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता रिफायनरी प्रकल्पासाठी 10,000 एकर आणि 2,500 एकर जागेचं भूसंपादन होऊ शकणार आहे. एक लक्षात घ्या, एकीकडे बारसूचा विचार, एकीकडे विलियेचा विचार आणि एकीकडे राजापूरचा विचार. राजापूरमध्ये सर्वपक्षीय समर्थन दिलं जात आहे, बारसूमध्ये स्थानिकांसोबत काँग्रेस आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मग विरोध कोण आणि का कशाला करतंय. एकीकडे विरोध कोण का कशाला करतंय आणि दुसरीकडे समर्थन खरंच केलं जात आहे की समर्थन आहे हे दाखवलं जात आहे. या दोन्ही बाबी आता सरकारसमोर, लोकांसमोर यायला पाहिजे. एक रोजगार म्हणून जर विचार केला तर स्थानिक त्यांच्या रोजगाराचाच, रोजगार निर्मितीचा, पैशाचा मुद्दा म्हणतायत. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात 2100 साधारणपणे गाव आहेत. नाणार प्रकल्पातून 2 लाख रोजगार निर्मिती होईल आणि या 2 लाख रोजगार निर्मितीचा फायदा या 2 जिल्ह्यांना होईल हा दावा समर्थकांकडून करण्यात येतोय. आणि अर्थात आज जो सगळ्यात कोकणपट्टीत आणि महाराष्ट्राच्या राजकारणात जो सगळ्यात जास्त चर्चेचा विषय आहे तो लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योगाचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्यात 1-2 नाही तर 100 MSME उभी राहतील हा दावा देखील रिफायनरी समर्थनार्थ करण्यात आला आहे. म्हणजे रिफायनरी समर्थनाच्या दाव्यानुसार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रत्येक गावात 100 लोकांना रोजगार मिळू शकतो. खरंच हे घडणार आहे का? आणि जर हे घडत असेल तर विशेषतः लॉकडाऊन नंतर ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेत जिथे चाकरमानी मुलांचे फार मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत, अर्थार्जनाच्या पुन्हा गावाकडे जाण्याच्या वाटा त्याच्या आता मोकळ्या होत असताना हा सगळा एक आशादायक दिलासा त्याला खरंच आशा निर्माण करणार आहे की एका नव्या जाळ्यात टाकणार आहे हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण स्वप्न कितीही मोठी असली ना तरी याच कोकणानं एनरॉन पाहिलंय, दोडामार्ग कळण्याचं मायनिंग पाहिलंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप सारे प्रकल्प जे करोडो रुपये देणारे होते ते कागदावरच उभे राहिल्याचं देखील पाहिलंय. त्यामुळे या सगळ्या दाव्यांवर, प्रतिदाव्यांवर चर्चा होणं जास्त गरजेचं आहे.
पुढच्या मुद्द्याकडे, रिफायनरी कंपनीच्या प्रस्तावित पगार पत्रकाचा एक दावा जो सांगण्यात येतोय ना, तो अर्थव्यवस्था म्हणून, अर्थशास्त्र म्हणून समजून घेणं हे जास्त गरजेचं आहे. मुद्दा विरोधाचा किंवा मुद्दा समर्थनाचा नाही आहे, मुद्दा वास्तव काय ते समजून सांगण्याचा आणि समजून घेण्याचा आहे. रिफायनरी प्रकल्प सुरू झाल्यावर कंपनीच्या एकूण मासिक पत्रकाच्या दाव्यानुसार पगारावर होणारा खर्च हा महिना 300 कोटी असणार असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. म्हणजेच वर्षाला पगारासाठी 4000 कोटीची अर्थव्यवस्था कोकणात खेळती राहील, हा दावा रिफायनरी समर्थनाचा आहे. भूसंपादनाचा जरी फक्त विषय लक्षात घेतला ना, म्हणजे या संपूर्ण नाणार प्रकल्पाच्या निमित्तानं, तरी साधारणपणे 40 लाख एकरी भूसंपादनाचा विचार करता हेक्टरमध्ये जर विचार केला तर हेक्टरमध्ये 1 कोटीपेक्षा जास्त रुपये किंवा एक हेक्टरी 1 कोटी रुपये जमीन मालकांना वितरित होतात. म्हणजे 6000 कोटींचा जमीन परतावा मिळेल असा दावा करण्यात येतो. अर्थात यातली खरंच रक्कम मिळाली आहे का, मिळालेली रक्कम योग्य त्याचा विनिमय झाला का, हा खऱ्या अर्थानं दुसरा आणि अर्थशास्त्राचा विचार असतो. नाहीतर मिळालेल्या रकमेतनं दावे केल्यानंतर त्या रकमेचं पुढे काय होतं हे सांगणारा एक चित्रपट मुळशी पॅटर्न म्हणून खूप गाजलाय. त्याचा जरी इथं प्रत्यक्षात संदर्भ नसला तरी पैशाला कसे पाय फुटतात आणि मग पाय बाजूला राहतात आणि हात फक्त कष्टासाठी उभे राहतात का, हाही प्रश्न मोठा होतो. दोन्ही बाजूने विचार करताना आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, काही आठवड्यापूर्वी हा प्रकल्प सुरू झाल्यावर जी एक महत्त्वाची गोष्ट नेमकी काय होणार आहे ती समजून घ्या. प्रकल्प हा सुरू झाल्यावर प्रकल्पाच्या मिळणाऱ्या किंवा प्रकल्पाच्या नफ्यातनं मिळणारा जो कर केंद्राला देण्यात येणार आहे त्यामध्ये 75,000 कोटी हे केंद्र सरकारला मिळणार आहे. म्हणजे त्यात महाराष्ट्र सरकारचा जर वाटा बाजूला केला तर 35,000 कोटींचा वाटा राज्य सरकारला मिळणार असल्याचा दावा देखील रिफायनरी समर्थकांनी केला. आता अर्थव्यवस्थेचा विचार करता राज्य सरकारला जे हक्काच्या आज जे जीएसटी प्रश्नावरून दिल्लीच्या दरबारी जाऊन 22,000 कोटीच्या परताव्यासाठी दिल्लीची वाट पाहावी लागते आहे, ती रक्कम लक्षात घेता इथं एक रकमी महाराष्ट्र सरकारला 25,000 कोटी दर वर्षाला राज्य सरकारला मिळतील, हा एक मोठा दावा आहे. अर्थशास्त्र, प्रस्तावित निधी, प्रस्तावित मिळणाऱ्या निधीतनं व्यय आणि अपव्यय या सगळ्या गोष्टी विचार करताना 25,000 कोटीचा दावा हा खरंच वास्तवात उतरू शकतो का? आजची परिस्थिती पाहता हा देखील प्रश्न दोन्ही अंगाने तपासून घेणं जास्त गरजेचं आहे. प्रकल्प आणि कोकण हे नेहमी स्थानिकांच्या केवळ संघर्षाचे विषय राहिले नाही आहेत, तर स्थानिकांना मुद्दे पटवण्यात सरकारी यंत्रणा कमी पडल्या आणि प्रकल्प रेंगाळले गेले अशी अनेक उदाहरणं आहेत. हो, एनरॉनला समुद्रात बुडवून नेण्याची भाषा कुठला राजकीय पक्ष करत होता? आणि त्यानंतर त्याच वेळेला गुहागरसह राज्यभर विजय नोंदवताना तत्कालीन सत्ताधाऱ्यांची एनरॉनबाबत नंतर कुठलीही प्रकार भूमिका न घेतली गेल्यामुळे एनरॉननं गाशा गुंडाळला होता. राजकीय भूमिका, स्थानिकांचे रोजगार आणि बदललेली राजकीय समीकरणं या सगळ्याचा फटका हा नेहमी प्रकल्पांना बसतो. पण केवळ एखाद्या गोष्टीचा फटका हा प्रकल्पांना बसतो असं नसतं ना. त्या जमीन ज्यांची गेलेली असते ते स्थानिक मात्र तो भकास झालेला प्रकल्प, संपलेली रक्कम आणि संपलेलं भविष्य या सगळ्यात आपल्या पिढ्या घेऊन जगत असतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा फक्त राजकीय नाही तर RRPCL आणि स्थानिकांच्या बाबतीत हरकतीच्या मुद्द्यानं समजून घ्यायला आता हवी आहे. इथे शब्द महत्त्वाचा आहे, हरकतीचा मुद्दा. मग आजपर्यंत आपण ज्या गोष्टीची चर्चा करत होतो तो होता समर्थनाचा मुद्दा. हरकतीच्या मुद्द्याचं काय? कारण अजूनही लोकांना जो पर्यावरणाचा विषय आहे आणि विशेषतः मागच्या काही वर्षात कोकणात झालेल्या ज्या विकास प्रकल्पाच्या नावाखाली जे उत्खनन झालंय किंवा जो पर्यावरणावर घाला पडलाय त्याची उत्तरं सधन सरकारी यंत्रणा आवश्यकरित्या किंवा ज्यांची या सगळ्यात जमीन गेली आहे त्यांना सांगण्यात कमी पडली आहे. मुळात नाणार प्रकल्प हा एक भव्य राष्ट्रीय प्रकल्प आहे. ते समजून सांगण्यात कमी पडले आहेत ते म्हणजे सरकार, सरकारची यंत्रणा. हो, हे खरं आहे. नाणार प्रकल्प किती भव्य उदात्तम होता हे सगळ्यांनी सांगताना तो फक्त कागदावरच राहिला किंवा जे समजून ऐकून घेणार आहेत त्यांच्यापर्यंतच पोहोचला. त्याच वेळेला तो प्रकल्प का पोहोचला नाही तर विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला समर्थक कमी पडले आणि असलेली समर्थकाची बाजू ही विरोधकांच्या मुद्द्यांसमोर कमी पडली, हे वास्तव आहे.
स्थानिकांच्या प्रश्नांना सक्षम उत्तरं देण्यात सरकारी यंत्रणा कमी पडली हे समजून घ्यायला आणखीन किती वर्ष जाणार हा प्रश्न आहे। ज्याला आपण नाणार प्रकल्प म्हणतो ना, त्या नाणार प्रकल्पाचं नाव आहे RRPCL म्हणजेच रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड। याच रत्नागिरी पेट्रोकेमिकल लिमिटेडमध्ये भारताच्या इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या फॉर्च्यून ग्लोबल 500 मधल्या कंपन्यांचा समावेश आहे। यातल्या 3 कंपन्या एकत्र आहेत रत्नागिरीच्या नाणार किनारपट्टीवर जगातील सर्वात मोठा पेट्रोल आणि रिफायनरी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आज एकवटले आहेत। सुमारे 15,000 एकर पसरलेल्या या क्षेत्रात 44 अब्ज डॉलर्स ची गुंतवणूक म्हणजेच 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करून जागतिक दर्जाचा प्रकल्प आता उभारण्यात येणार आहे। त्याच्यासाठी ही सगळी धडपड चालली आहे। अर्थात जेव्हा या प्रकल्पाचं 2018 मध्ये सुतोवाच करण्यात आलं ना, त्यानुसार 2025 पर्यंत या प्रकल्पाचं काम पूर्ण करणार अशी ग्वाही देण्यात आली होती। पण त्यावेळी काय झालं? प्रकल्प काय आहे, प्रकल्प का होण्याची गरज आहे, प्रकल्प कुणासाठी केला जातोय हे ज्या माणसांना समजावून सांगायचं होतं त्या माणसांना सांगण्याची वेळ राहिली बाजूला। पण जैतापूरचे पडसाद नाणारला उमटले आणि जैतापूरमध्ये जे झालं तेच काही अंशी नाणारमध्ये होणार अशी खात्री सरकारी यंत्रणेच्या अपयशामुळे पटत गेली। 25 जून 2018 रोजी नाणार प्रकल्पाला विरोध असतानाही ग्रीनफील्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्पाची निर्मिती विकास करण्यासाठी सौदी अरामको आणि एडनॉक या कंपन्यांमध्ये 3 लाख कोटीच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि सौदी अरामको आणि एडनॉक या विदेशी कंपन्यांमध्ये 50-50 प्रमाणे भागीदारी निश्चित केली। या करारात पहिली गुंतवणूकदार सौदी अरामको ही जगातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे, तर दुसरी गुंतवणूक एडनॉक अबुधाबीतील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी आहे। अर्थात या सगळ्या परदेशी कंपन्यांची गुंतवणूक आपल्याला समजायला हवी, अर्थशास्त्र म्हणून समजायला हवी, म्हणून हे सगळं सांगतो। पण या सगळ्यातनं आता बाजू कोणी कोणाची घ्यायची हा प्रश्न आहे। समर्थन करणारी लोक स्थानिकच आहेत, विरोध करणारी लोक स्थानिकच आहेत। कुणाला आपली माती जगवायची आहे तर कुणाला आपला जीव जगवायचा आहे। मुद्दा परत विरोधाचा, मुद्दा परत संघर्षाचा तिथंच येऊन थांबलाय। आता संघर्ष कोण कोणासाठी करतोय, संघर्ष जगण्याचा, संघर्ष झाडपेड वाचवण्याचा सुरू आहे, त्यांचाही संघर्ष अटळ आहे। कारण जर कोकण टिकलं तरच या सगळ्या मातीला, या भूमीला अर्थ आहे। कोकण टिकायलाच पाहिजे। ते कसं टिकवायचं हे प्रकल्प करणाऱ्यांनी लोकांना समजून सांगितलंच पाहिजे। प्रकल्प होणं की न होणं हे अजूनही काळावरच रेखलेलं आहे। पण एक नक्की, कोकण आहे, कोकण राहील आणि कोकण कायम टिकेल। फटका या विशेष कार्यक्रमात इथंच थांबतोय। ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा लोकशाही न्यूज।